नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। ही योजना फसवी नाही, ती सुरूच राहणार असून लवकरच 2100 रुपये हप्त्याचा लाभही महिलांना मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। कारण महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील महिलांना थेट आर्थिक मदत पोहोचवण्याचा आहे। ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा घरातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो। 2024 च्या जुलै पासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून आतापर्यंत 9 हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले। यामध्ये प्रत्येकी 1,500 रुपये देण्यात आले असून मार्च महिन्याचाही हप्ता वितरित झाला आहे। या योजनेमुळे महायुती सरकारला निवडणुकीत मोठा फायदा झाला। विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारात महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। त्यामुळे आता या वाढीव रकमेच्या प्रतीक्षेत राज्यातील लाखो महिला आहेत। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना अजूनही सुरू आहे आणि आम्ही या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांपर्यंत थेट लाभ पोहोचवत आहोत असं स्पष्ट केलं। त्यांनी असंही नमूद केलं की योजना सुरू असताना अनेकांनी तिला फसवी योजना म्हटलं, पण प्रत्यक्षात हजारो महिलांना मदत मिळाली आहे। एकनाथ शिंदेंनी म्हटलं की पात्रतेच्या निकषात बसणाऱ्या महिलांना नक्कीच फायदा मिळणार आहे। 4 चाकी गाडी असणाऱ्या किंवा निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे। पुढील काळात हप्त्याची रक्कम 1,500 रुपयांवरून 2100 रुपये केली जाईल आणि याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। याशिवाय लेक लाडकी योजना, शासन आपल्या दारी, शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिदा यांसारख्या योजनाही पूर्वीप्रमाणे सुरूच आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।